बांधकाम कामगार भांडेवाटपामध्ये दलालांचा सुळसुळाट। हे सोलापूर पुणे हैदराबाद रोड आहे। हे वन साइड सर्व्हिस रोड जो आहे ते पूर्ण ट्रॅफिकने जाम झालेला आहे। भांडेवाटपाचा पूर्णपणे बट्ट्याबोळ झालेला आहे। कोणतेही नियोजन नाही आहे। लोकाला नाहक त्रास होत आहे। अक्षरशः लोक उभारून चक्करून पडायला लागलेत। माझं नाव अक्षय हक्के, RSM प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष। आज येथे टोकन आपलं बांधकाम विभागातर्फे टोकन वाटप, पण याच्यामध्ये यांचं नियोजनच नाही। जिल्ह्यातून भरपूर माणसं येतात पण त्यांचं नियोजन लावलेलं नाही। बाहेरच्या जिल्ह्यात करमाळा, माळशिरस भरपूर जिल्ह्यातनं येतात, पण यांना काय लक्ष देण्यात, म्हणजे महानगरपालिका पण लक्ष देणं। इथं सगळं ट्रॅफिकचं जाम सर्व आणि टोकनचा पण स्कॅम चालू आहे इथं। हे लवकरात लवकर थांबलं पाहिजे, नाहीतर आमच्या संस्थेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल। म्हणजे तुमचं म्हणणं काय, तालुका वाईज तिथे व्यवस्था केली पाहिजे, तालुका वाईज हे सर्व नियोजन व्हायला पाहिजे आणि सोलापूरसाठी इथं ठेवलं पाहिजे। सोलापूरसाठी सेक्शन ठेवायला पाहिजे, तालुका वाईज प्रत्येक सेक्शन ठेवायला पाहिजे, हे आमच्या संस्थेच्या वतीनं मागणी आहे। लोक 2-2 ला येऊन बसलेत रात्रीपासून, आतापर्यंत कुणाला काहीच भेटलं नाही। हां, तिथे 1000 रुपये गेले, 2,000 रुपये कुपनसाठी काहीतरी सोय केली पाहिजे। लुबाडलं चालू आहे इतर प्रकार। एजंट पण पैसे घ्यायलाय, एक टोकनला 2000 रुपये घ्यायलाय, झेरॉक्सला 5 रुपये गेलेत। अवघड आहे म्हणा की एक माणूस फेब्रुवारी पडला, त्याला दवाखान्याला घेऊन गेले, त्याला जबाबदार कोण आहे? आता काय झालं तर आता या ठिकाणी बघा कसं चालू आहे, दमदाटे चालू आहेत, मारामारी हे ते चालू आहे, दमदाटी चालू आहे, मारामारी चालू आहे, जबाबदार कोण आहे? एक तर रस्ते काय झालं तर कोण यायला जबाबदार?